मराठी, ते धडक ते धडक. विटा शहरात लाचलुचपत विभागाने धडाकेबाज कारवाई केली आहे. विटा प्रांत कार्यालयात छापा टाकून लाचलुचपत विभागाने थेट स्टेनोग्राफरलाच जेरबंद केलंय. जन्ममृत्यूच्या नोंदणीच्या निकालासाठी लाच घेताना रमेश अण्णा शिंदे याला अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत विभागाच्या या मोठ्या कारवाईनंतर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. विटा प्रांत कार्यालयातील जन्म मृत्यू नोंदणीच्या निकालासाठी 5,000ची लाच घेताना स्टेनोग्राफर रमेश अण्णा शिंदे मूळ राहणार ईश्वरपूर तालुका वाळवा या लाचखोर कर्मचाऱ्याला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की लाचखोर स्टेनोग्राफर रमेश अण्णा शिंदे हे विटा प्रांत कार्यालयात कार्यरत आहेत. तक्रारदाराने त्यांच्या पक्षकारांकडून वकीलपत्र घेऊन विटा प्रांत कार्यालयात जन्ममृत्यू नोंदणीसाठी 5 अर्ज दाखल केले होते. या प्रत्येक अर्जाच्या नोंदीसाठी 1,000 रुपयाप्रमाणे रक्कम द्यावी अशी मागणी स्टेनोग्राफर रमेश अण्णा शिंदे यांनी तक्रारदार यांच्याकडे केली होती. याबाबत तक्रारदार यांनी सांगली लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे रितसर तक्रार दाखल केली होती. दरम्यान लाचलुचपत विभागाच्या पथकाने शुक्रवारी या तक्रारीची पडताळणी करून विटा प्रांत कार्यालयात छापा टाकला. यावेळी तक्रारदार यांच्याकडून 5,000ची लाच घेताना स्टेनोग्राफर रमेश अण्णा शिंदे याला रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईची माहिती मिळताच प्रांत कार्यालयात मोठी खळबळ उडाली. लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे निरीक्षक योगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही धडक कारवाई करण्यात आली आहे. लाचखोरीच्या या प्रकरणात विटा प्रांत कार्यालयातील आणखीन कोणत्या बड्या अधिकाऱ्याचा समावेश आहे का याची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. जिओ मराठी, ते धडक ते धडक.